नमस्कार मंडळी, अंबिका किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत चमचमीत फणस बिर्याणी. त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे दिले आहे. तुम्ही चिकन बिर्याणी विसरून जाल, अगदी तशाच चवीची ही फणस बिर्याणी तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी बाजारातून अर्धा किलो फणस आणले आहे, ते मी कट करून आणले आहे. आणि अर्धा किलो बिर्याणी राईस घेतला आहे. त्यासाठी हा बिर्याणी मसाला घेणार आहे. त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टोमॅटो, कोथिंबीर, मिरची, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि इथे मी थोडे काजूचे पाकळ्या करून घेतले आहे. त्यानंतर पहिल्यांदा मी इथे लसूण आणि अर्धा इंच आले असे पेस्ट करून घेणार आहे. ते झाल्यानंतर 2 टोमॅटोचे प्युरी करून घेणार आहे. इथे मी कांदा असा पातळ चिरून घेतला आहे. पाणी न ऍड करता टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी फणस स्वच्छ करून ह्या बिया काढून घेणार आहे. नंतर एका कढईमध्ये कांदा, फणस आणि काजू फ्राय करून घेणार आहे. सर्वात प्रथम इथे मी कांदा फ्राय करणार आहे. कांदा असा तांबूस रंगावरती तळून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी फणस फ्राय करून घेणार आहे. हे असे मी बी काढून घेतले आहेत. इथे मी अर्धा किलो फणस घेतले आहेत, तर इथे मी 2 बॅच मध्ये तळून घेणार आहे. एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे 3 ते 4 मिनिटे लागतात. अशा पद्धतीने दुसरी बॅच तळून घेणार आहे. नंतर त्याच तेलामध्ये काजूही फ्राय करून घेतले. कुकरमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मिरची, आले लसूण पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट घालून परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये बिर्याणी मसाला, हळद, कांदा लसूण मसाला घालायचा आहे. नंतर 2 ते 3 मिनिटे परतून नंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मगच दही ऍड करायचे आहे, कारण दही फाटण्याची शक्यता असते. नंतर हे 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे आहे. स्वच्छ धुतलेले तांदूळ आणि तळलेला फणस ऍड करायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून त्यात गरम पाणी ऍड करायचे आहे. आणि सर्वात लास्ट तळलेले काजू, कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व एकत्रित मिक्स करायचे आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तयार झाली आपली चमचमीत फणस बिर्याणी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसाठी अंबिका किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या फणस बिर्याणी सोबत खाण्यासाठी मी बीटाची कोशिंबीर ही बनवली आहे, पण त्याचा व्हिडिओ मी इथे ऍड केला नाही, कारण हाच व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून. तर त्याचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच बेल आयकॉन ही क्लिक करा, जेणेकरून त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत. बाय बाय.